काय झालं बाळा? टेन्शन घेतलंय तिने. अचानक बीपी वाढल्यामुळे चक्कर आलेत तिला. तुम्हाला भांडताना बघून टेन्शन आलंय तिला. बघा काय अवस्था झाली आहे बिचारीची. तात्या नका काळजी करू, मी औषध देतोय ना, वाटेल बरं बयोला. हे बरं आहे, बायकोनी आजारी पाडायचं, नवऱ्यानं इलाज करायचा. रत्नाक्का शांत राहा, आता वाद नको. आता बयोला पुन्हा त्रास नाही झाला पाहिजे. तिला काही झालं ना तर अख्खं घर आजारी पडल्यासारखं वाटतं ग. हो ना, सगळ्यांच्या जीवाला घोर लागून राहतो. बाळा, बयो लवकर शुद्धीवर येईल ना रे? थोडा वेळच लागणार आहे. तसं ती आता झोपली तर तिच्यासाठी फार चांगलं आहे, तेवढा आराम होईल तिचा. काय औषध आणायचे असतील ना, सकाळला पाठव लवकर. बयो लवकर शुद्धीवर यायला पाहिजे रे. आता काळजी दाखवून आणि डोळ्यात पाणी आणून काय फायदा? वचवच भांडताना लाज नाही वाटली? म्हणजे फक्त आम्हीच भांडत होतो आणि तू जशी काय गप्प बसली होती. हो, मी तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देत होते. पण आम्ही चुकतोय हे तू का ठरवतेस? चुकलाच आहात तुम्ही. बघ, आता सुद्धा तूच भांडते, मगाशी सुद्धा तूच वाद वाढवला. मी वाद वाढवला? भांडण्याचं कारण कोण आहे पण? रत्ना, तुला तरी परिस्थितीचं भान असलं पाहिजे. पुन्हा या खोलीमध्ये वाद घालू नकोस. तू तरी ऐकशील ना? पप्पा तू मलाच बोल, पण जिच्यामुळे हे सगळं झालंय, जिच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलीये, ती कुठे आहे? अरे बाळा, कुठे रे तुझी बायको? एवढं भांडून नामानिराळं राहिली ती. खैर नाही आता तिची. रत्नाक्का, अगं मला माहिती आहे पल्लू चुकीची आहे. हवं तर हे बघ, तिच्या वतीने मी माफी मागतो, पण तिची अवस्था तरी बघ ना. अरे ती प्रेग्नंट आहे म्हणून सगळं घर तिची काळजी घेतंय ना, पण हिला काहीच कळत नाहीये. सगळे फुलासारखं जपतायत तिला, आणि ही रत्नाक्का. आदिती सांभाळ रत्नाकांना. भाऊजी तुम्ही नका काळजी करू. अहो आदिती समजावेल रत्नाकांना, त्या नाही काही पल्लूला बोलणार. नका काळजी करू. सेंड काय झालं? अरे रत्नाकर रागारागात पल्लू काकींच्या खोलीत गेले. अगं मग तू थांबवायचंस ना. तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नसेन का? मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. अगं रत्नाकर रागाच्या भरात काही बोलली पल्लू वाकीला तर तिला काहीतरी व्हायचं. जाऊ दे, बोलत नको बसायला. तू चल लवकर. माझी चूक आहे. तात्या आणि बयोबाई तिथे आहेत हे तरी पाहायला हवं होतं मी बोलल्या आधी. कशा असतील बयोबाई? त्यांना फार त्रास तर नसेल ना होत? मी बघून येऊ का? नाही नको, माझी हिम्मतच होत नाहीये. देवा, बयोबाईंना लवकर बरं वाटू दे. पल्लू समोर ये जरा. कुठे लपून बसलीये पल्लू? रत्नाक्का, काय झालं? काय झालं तुला माहित नाही का? ते मी मुद्दाम नाही, ते विचारात मी काय 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 बोलतीयस तू? आता बरी बोबडी वळली का तुझी? मगाशी बोलताना तर जीभ चुरू चुरू चालत होती ना तुझी. बोल ना, बोल आता. रत्नाक्का, बयोबाईंना त्रास व्हावा अशी इच्छा नव्हती हो माझी. पण झाला ना त्रास, झाला ना. बोलायच्या आधी विचार करायचा ना कोणाला काय वाटतंय याचा. पल्लू काकी, आता कशाला रडायची नाटकं करतीयस ग? रत्नाक्का, तुझ्यामुळे तुझ्यामुळे झाली आहे बयोची ही अवस्था. रत्नाक्का प्लीज शांत व्हा ना, जाऊ दे ना. आता आधीच घाबरलेत त्या. रत्नाक्का, उगाच विषय वाढवू नकोस.
मी विषय वाढवतीये? विषय हिने वाढवलेला आहे, हिच्यामुळे त्रास झालाय बयोला. आणि तरी पण तुम्ही असे कसे शांत राहू शकता? नाही, मी शांत राहू शकत नाही. आणि मुळात हिला कसं काही वाटलं नाही बयोला बोलताना? रत्नाकाओ, जाऊ द्या ना, झालं ते झालं, आपण नंतर बोलूया या विषयावर. नाही, असं कसं? आणि नंतर का? काय बोलायचं ते आत्ताच बोलू दे, होऊन जाऊ दे काय व्हायचं ते, आणि कळू दे ना हिला पण. तुला माहितीये पल्लू, तुझी ही गोड बातमी कळल्यापासून बयोचं नुसतं हे करा, हे करू नका, हे असं चाललेलं आहे. पल्लूला हे आवडतं, हे खायला घाला, हिच्यासाठी या भाज्या आणा, या भाज्या घरात आणू नका, ही फळं आणा, हे असं सगळं करतीये. कोणासाठी हे सगळं? कोणासाठी? तुझ्यासाठी. तू हे सगळं बयोला बोलण्याच्या आधी थोडासा पण विचार केला नाहीस? बघ तिची अवस्था काय झाली येते. रत्नाका, नाही आदिती, तू सगळं बघतीयस ना. या आधी कधी बयोला पाहिलंयस का असं? नाही ना. मग पल्लू, चल तू खाली चल, बयोची अवस्था बघ. काय करताय? रत्नाका सोड पल्लू अकिला. रत्नाका त्यांना प्लीज. रत्नाका सोड तिला. रत्नाका, तू माझ्या बरोबर चल. आणि हे बघ, या विषयावर आपण नंतर बोलू, कळलं तुला? चल सिद्धू. चल म्हणतोय ना, चल. पल्लू काकी, बसा इथे, बसा. शांत व्हा तुम्ही. आदिती, बयोबाईंना दुखवण्याचा हेतू नव्हता ग माझा. हो, कळतंय मला. तुम्ही शांत व्हा, बघू आधी. सगळे खूप रागवले असतील ना माझ्यावर. रत्नाका तर तुम्ही प्लीज त्रास नका ना करून घेऊ स्वतःला. प्लीज शांत व्हा. मी जाते आणि रत्नाकांशी बोलते. मी पण येत. नाही, नको, तुम्ही आराम करा. हे घे पाणी, घे. नकोय मला. अगं घे ग. हे बघ रत्नाक्का, अशी चिडचिड करून काही होणार नाही. आणि मला सांग, आपण आज ओळखतोय का पल्लू अकिला? माहितीये ना ती मनाने किती चांगली येते. तिची अशी कधीच इच्छा नसणार की बयोजीला काहीतरी व्हावं. त्यामुळे प्लीज शांत हो. प्लीज पाणी पी. तू मला समजवू नकोस. तो अधिकार तू कधीच गमावलायस. आणि तू पल्लूचीच बाजू घेणार रे. तू देखील त्यातलाच. अगं काय बोलतेस हे? मग काय बोलू? मनात आलं ते सगळं बोलून मोकळे होणार आहे तुम्ही. नंतर आम्ही विचार करत बसतो हे काय बोलून गेले. सॉरी. रत्नाक्का, अहो तुम्हीच अशा खचून गेलात तर कसं चालेल? अदिती, या घराचं घर पण टिकणार आहे का? अहो काय बोलताय तुम्ही? अदिती, मी या सगळ्या सुनांना कितीही बोलत असले ना तरी सगळ्या जणी मनाने खूप चांगल्या आहेत. ही पल्लू सुद्धा असं कधीच वागली नव्हती. असं अचानक काय झालंय तिला? खरं म्हणजे सगळ्यांनाच, सगळेच जण परक्यासारखे वागायला लागलेत. रत्नाक्का, जाऊ द्या ना तो विषय. अहो बयो आजींना बरं नाहीये तर सगळे कसे रडकुंडीला आलेत, बघितलत ना? दिसतंय ग मला ते. पण आता कुणाला काही वाटू दे अगर न वाटू दे. आता तू बघ मी काय करते ते. रत्नाक्का, अहो सोडा ना हा हट्ट आता. नाही अदिती, आता तू बघच मी काय करते. अशी एकेकाला वठणीवर आणते ना. चावी हातात आल्यापासून घरचे मालक झालेत सगळे. मी नाही, आता तू सुद्धा मला अडवायचं नाही. रत्नाक्का, आता कसं समजावू यांना? अहो तुम्ही एकदा या गुळपोळीमध्ये या आणि हे घर बघा. हो, जावई आणि मुलगी इथेच असते. पण तुम्हाला एक सांगतो, लवकरात लवकर ते अमेरिकेमध्ये सेटल होणार आहे. मग हे सगळं आपलंच. आणि हा म्हणजे आय मीन मला असं म्हणायचं होतं की हे सगळं आपलेपणानं देशमुख जपतील. हो, आणि मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा, नंतर बोलतो मी तुमच्याशी. ओके, बाय बाय बाय.
नका स्वप्न रंगवू. मला नाही वाटत अमेरिकेला जावं. खूप प्रयत्न केले. पण या सगळ्या प्रकरणात भैयाजीला बेशुद्ध पडलेलं पाहावं लागेल याच्या स्वप्नातही विचार केला नव्हता मी. सिद्धार्थ, रिलॅक्स, कम ऑन. अरे हे काय सिद्धार्थ, तू आधी बस. बस तर. एक ठीक आहे. पण आता या मूर्खाने इमोशनल होऊन इथे राहण्याचा निर्णय घेतला ना, तर माझा रिसोर्टचा प्लॅन सुद्धा फसेल. पण मी असं होऊ देणार नाही. सिद्धार्थ, अरे असा इमोशनली विचार करून कसं चालणार आहे? आणखी नका समजवू मला. कमॉन सिद्धार्थ, मला एक सांग, तू या घरामध्ये स्वतःच्या स्वप्नांसाठी कोणी लढलंय का? सांग ना, असं झालंय का कधी? सांग ना, असं झालंय का कधी? पण सर, या सगळ्यामुळे भैयाजीला त्रास झालाच ना. आय नो नो, मला मान्य आहे, ह्या आधी असं कधी झालं नाही. सगळेजण पहिल्यांदाच आपल्या मनासारखं वागतायत आणि ते बयोबाईंना जरा सहन नाही झालं. नाही, कसं आहे ना, त्याचा त्यांना त्रास झाला. पण उद्या जेव्हा सगळे आपल्या मनासारख्या गोष्टी करतील आणि खुश होतील आणि त्यांना आनंदी बघून बयोबाई आणि तात्या ते सुद्धा खूप आनंदी होतील. काय? आणि बघ सिद्धार्थ, बयोबाई लवकरच बऱ्या होतील. ओके? अरे तू इथे रडत का बसलायस? हा, जा तिकडे. बयोबाईंना काय हवंय काय नकोय ते बघायचं. उठ 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 उठ, कमान उठ. बरोबर बोलताय सर तुम्ही. सध्या भैयाजीची काळजी घेणं महत्वाचं आहे. दॅट्स लाईक अ गुड बॉय. हे बघ, जा आता बयोबाई जवळ, तिथे जाऊन जरा थांब. बरं वाटेल त्यांना. माझं चुकलं. माझ्यामुळेच त्यांना त्रास झाला. माझ्यामुळेच बयोबाईंची तब्येत बिघडली आहे. हिला काय झालं? वेट बीड लागलं की काय? पल्लू, अगं काय झालं? अशी एकटीच काय बडबडतीयस? प्लीज मला थोडा वेळ एकटं राहू द्या. तुला काय एकटं सोडणार? तू ऑलरेडी एकटी पडली आहेस पल्लू. म्हणजे खाली सगळे एकत्र एका खोलीत बयोची काळजी घेत बसलेत. तू प्रेग्नंट आहेस हे माहिती आहे ना सगळ्यांना, पण तुला एकटीलाच सोडून दिलंय. कोणाला तुझी काळजीच नाहीये बघ. हो, पण माझं चुकलंय ना. मी बयोबाईंसमोर असं बोलायला नको होतं. मला नाही वाटत. काय? म्हणजे मला नाही वाटत तुझं काही चुकलंय असं. मे बी तुझी बोलण्याची पद्धत चुकीची असू शकते, पण तुझं म्हणणं, तुझी मतं, तुझ्या इच्छा काहीच चुकलेलं नाहीये. तुम्हाला खरंच असं वाटतंय का? ऑफकोर्स. म्हणजे बघ ना, त्यांनी तुझी चेष्टाच केली नसती, तुझ्या मनाला लागेल असं बोललेच नसते, तर हे वाद झालेच नसते ना. एनिवे, आता तू स्वतःला दोष देत त्रास करून घ्यायचा नाही. लक्षात ठेव, यू प्रेग्नेंट, आणि तुला त्रास झाला म्हणजे बेबीलाही त्रास होणार ना. हो, बरोबर बोलताय तुम्ही. थँक्स. आज ना अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारखं समजावलंत मला. काय हे पल्लू, मोठ्या बहिणीचा दर्जाही देतेस आणि थँक्यू पण म्हणतेस. तुम्ही बोललात ना म्हणून आधार वाटला थोडा, नाहीतर खरंच एकटं वाटत होतो. बयोबाईला जितका आराम मिळेल तेवढं तिच्यासाठी चांगलंच आहे. मोठे बाई,
बयोसाठी पेज करून आणता प्लीज. हो हो आत्ता आणते. सका हा. दे. घे. तात्या, ह्या गोळ्या 2-3 दिवस बयोला सोपं जाईल असंच खायला द्यायला हवं. आणि खाऊन झालं की ह्या 2 गोळ्या द्यायच्या, एक सकाळी आणि एक रात्री, आणि एक गोळी फक्त रात्री द्यायची. तसं मी आहेच, पण तुम्ही पण लक्ष ठेवा प्लीज. ए चला चला निघा. रत्नाका प्लीज ऐका ना. मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. ए चला चला सगळे बाहेर जा. बयोपासून दूर राहा. कुणी थांबायचं नाहीये या खोलीत. नका, काय चाललंय तुझं हे? आप्पा थांब. ज्यांच्यामुळे बयोला त्रास झालाय ना, बयोला काय वाटेल याचा जे विचार करत नाहीये ना, त्यांनी आता उगाच काळजी दाखवायची गरज नाहीये. या खोलीत थांबायची गरज नाहीये. रत्नाक्का, अति होतंय तुझं. आम्ही का नाही थांबायचं बयोबाईच्या खोलीत? हा का? ती जशी तुझी आई आहे तशी आमची सुद्धा आहे. तुम्ही आईच्या खोलीत तिजोरीतून पैसे काढायला या. फक्त पैसे. काहीच कामाचे नाही आहात तुम्ही. चाव्या सांभाळा, चाव्या. मी एकटी माझ्या आईचा सांभाळ करायला समर्थ आहे. गरज नाहीये मला कोणाची. हे बघ, तू नको ठरू बयोला कोणाची गरज आहे कोणाची नाहीये. आणि रत्नाक्का, चाव्या आमच्याकडे याचा अर्थ असा नाही होत की आम्हाला बयोजीची काळजी नाहीये. हो ना, आम्ही चावी देत नाही या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी नको जोडू. आणि तुम्हाला काय वाटतं रे, तुम्हीच बयोबाईचे गुणी मुलं आहात? हा, रत्नाका, तू शांत राहा. ज्यांना बयोची काळजी घ्यायची ते घेतील. बाकीच्यांचं जाऊ दे, पण तू शांत राहा. नाही आप्पा, बयो उठली ना की तिला ज्यांच्यामुळे त्रास झालाय ना त्या सगळ्यांचं तोंड दिसेल आणि पुन्हा त्रास होईल तिला. म्हणजे आमच्यामुळे त्रास होतोय का बयोबाईला? हो, म्हणूनच सांगतेय निघा खोलीच्या बाहेर. हे बघ, तुला काहीच अधिकार नाही बयोबाईच्या खोलीतून आम्हाला बाहेर काढण्याचा. दिलेल्या अधिकारांचा चुकीचा वापर करणाऱ्यांनी अधिकाराची भाषा बोलूच नये. रत्नाक्का, खूप झालं आता. खूप बोललीस तू. बोलणार. अरे शांत राहा. तुमच्या भांडणामुळे तिला त्रास झालेला आहे. अरे बाळाने किती जरी औषधं दिली ना तिला, तरी जोपर्यंत तुम्ही भांडत राहा तोपर्यंत तिला त्रास होत राहणार. निघा इथून. तात्या शांत व्हा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. मला या खोलीमध्ये कोणी नको आहे. मी एकटा समर्थ आहे माझ्या बायकोची काळजी घ्यायला. निघा तुम्ही सगळे. रत्ना, तुला ऐकू आलं नाही? नाही तात्या, मी नाही जाणार. ऐक माझं. थोडा वेळ मला माझ्या बायको जवळ बसू दे एकटं. तू पण जा बाहेर. ऐक माझं. रत्नाक्का, भय गेले अगं सगळे. आता कुणी भांडणार नाही. तुझी सोपवड होणार नाही. भयो, आता शांत झोप आणि लवकर बरी हो. अगं इथं प्रत्येक जण आपण कसं बरोबर आहोत हे सांगतायत, फक्त स्वतःचा विचार करतायत. घरात सगळे असून देखील तू नाही तर मला खूप एकटं वाटतंय. भयो, भयो लवकर बरी हो.